नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच दुनियात शिरणार आहोत, डिजिटल डिटेक्टिव्हजच्या, म्हणजे फॉरेन्सिक्स आणि एथिकल हॅकिंगच्या. चला तर मग सुरू करूया ही सायबर डिटेक्टिव्ह कथा. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 15.4 दशलक्ष. एवढ्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी फक्त 2023-24 मध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. विचार करा किती मोठी ही संख्या आहे. आणि हो, प्रत्येक आकड्यामागे एक खरी घटना आहे, गुन्हा आहे, ज्याचा तपास व्हायलाच हवा. मग प्रश्न असा पडतो की जेव्हा असा एखादा डिजिटल गुन्हा घडतो तेव्हा पुढे नेमकं काय होतं? म्हणजे एखादा सायबर हल्ला झाला किंवा डेटा चोरीला गेला तर तपासाची चक्र फिरायला कशी सुरुवात होते? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. कल्पना करा, एका कंपनीवर सायबर हल्ला झालाय. ही एक प्रकारे डिजिटल चोरीच आहे. अशा वेळी जसं पोलीस एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचतात, तसंच इथे सर्वात आधी पोहोचतात डिजिटल फॉरेन्सिक्सचे तपासणीस. आणि त्यांचं पहिलं काम काय असतं माहितीये? तर ते डिजिटल क्राईम सीन सुरक्षित करणं. म्हणजे जसं खरं क्राईम सीन असतं तसंच, जेणेकरून एकही पुरावा इकडे तिकडे होणार नाही. बरं, मग हे डिजिटल फॉरेन्सिक्स म्हणजे नेमकं काय? शब्द ऐकायला जरा जड वाटतो नाही का? पण सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक शिस्तबद्ध पद्धत आहे. यात डिजिटल पुरावे ओळखले जातात, त्यांना जपून ठेवलं जातं आणि त्यांचं विश्लेषण केलं जातं. आणि हे सगळं इतक्या काटेकोरपणे केलं जातं की ते पुरावे कोर्टातही ग्राह्य धरले जातात. हे फक्त फाईल्स शोधणं नाहीये, तर त्यामागे एक पूर्ण शास्त्र आहे. चोर जसा मागे काहीतरी निशाणी सोडून जातो, तसंच डिजिटल जगातही होतं. यांनाच आपण डिजिटल फुटप्रिंट्स किंवा डिजिटल पाऊलखुणा म्हणतो. तपासणीस याच पाऊलखुणांचा माग काढतात आणि यासाठी ते एक अत्यंत काटेकोर आणि ठरलेली पद्धत वापरतात. का? कारण एकही पुरावा खराब होता कामा नये किंवा चुकूनही दुर्लक्षित राहता कामा नये. तर हा तपास कसा होतो? त्याचे हे 6 मुख्य टप्पे आहेत. ही एक प्रकारची त्यांची प्लेबुक आहे असं समजा. ओळख पटवण्यापासून, म्हणजे गुन्हा कुठे आणि कसा झाला हे शोधण्यापासून, ते अगदी शेवटचा रिपोर्ट बनवण्यापर्यंत प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. ही एक साखळी आहे आणि यातली एकही कडी जर निसटली तर पूर्ण केसच धोक्यात येऊ शकते. म्हणूनच सगळं काही अगदी काळजीपूर्वक केलं जातं. ह्या प्रक्रियेतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया. पहिलं म्हणजे जतन करणे. यात मूळ डिव्हाइसला अजिबात हात लावला जात नाही. त्याऐवजी त्याची एक हुबेहूब कॉपी बनवली जाते. यालाच फॉरेन्सिक इमेज म्हणतात. मग ह्या कॉपीचं विश्लेषण करून हल्लेखोराने काय काय केलं, कधी केलं, याची पूर्ण टाईमलाईन बनवली जाते. आणि गंमत म्हणजे हल्लेखोराने डिलीट केलेला किंवा लपवलेला डेटाही शोधून काढला जातो. आता बघा, पुरावे गोळा करणं ही एक गोष्ट झाली, पण ते कोर्टात टिकले पाहिजेत, बरोबर? आणि म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेत काही कडक नियमांचं पालन करावं लागतं. कारण ह्या नियमांमुळेच पुराव्याची विश्वासार्हता, म्हणजे त्याची इंटिग्रिटी कायम राहते. नाहीतर कोर्टात सगळं फोल ठरेल. आणि याच नियमांपैकी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे चेन ऑफ कस्टडी. हे म्हणजे काय? तर एक प्रकारचं लॉगबुक. यात प्रत्येक गोष्टीची नोंद असते. पुरावा कुणी घेतला, कधी घेतला, कुठे नेला, कुणाला दिला, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. यामुळे हे सिद्ध होतं की पुराव्याशी कुणीही छेडछाड केलेली नाही. याशिवाय काही सोनेरी नियम आहेत जे प्रत्येक तपासणीसाला पाळावेच लागतात. जसं की मूळ पुराव्याला धक्का न लावणे, तपासणीसाठी वापरले जाणारे टूल्स प्रमाणितच असले पाहिजेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतंही वैयक्तिक मत न ठेवता फक्त तथ्यांवर लक्ष केंद्रित करणे. खरं तर ही तत्वच या कामाचा आत्मा आहेत. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण गुन्हा घडल्यानंतर काय होतं ते पाहिलं. पण 1 मिनिट थांबा. असा विचार करा की हा हल्ला झालाच नसता तर? जर तो आधीच टाळता आला असता तर? आता आपण कथेची दुसरी बाजू पाहूया, म्हणजे सायबर सुरक्षेची प्रोॲक्टिव्ह बाजू. आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या दुसऱ्या हिरोंची, एथिकल हॅकर्स. हो, हेच चांगले हॅकर्स आहेत. त्यांना अधिकृत परवानगी असते. त्यांचं काम काय? तर सिस्टीममध्ये मुद्दामहून घुसखोरी करून त्यातल्या कमजोर जागा शोधून काढणं. पण कशासाठी? नुकसान करण्यासाठी नाही, तर त्या जागा मजबूत करण्यासाठी, जेणेकरून खरा हॅकर आत येऊच शकणार नाही. मग एथिकल हॅकर आणि खरा म्हणजे दुर्भावनापूर्ण हॅकर यांच्यात फरक काय? फरक आहे त्यांच्या हेतूमध्ये. एक आहे परवानगी घेऊन घराची सुरक्षा तपासणारा, जेणेकरून घर मजबूत होईल. तर दुसरा आहे परवानगीशिवाय चोरी करण्यासाठी घरात घुसणारा. उद्देश आणि परवानगी हाच खरा फरक आहे. एथिकल हॅकिंग म्हणजे काहीही कसंही करणं नाही. त्याची ही एक ठरलेली पद्धत आहे. हे बघा, त्याचे 6 टप्पे.
गंमत म्हणजे हे टप्पे जवळजवळ तसेच आहेत जसे एखादा खरा हॅकर वापरतो. एथिकल हॅकर मुळात चोरासारखाच विचार करतो, जेणेकरून चोराला आत येण्यापासून कसं रोखायचं हे कळेल. तर आतापर्यंत आपण 2 गोष्टी पाहिल्या: गुन्हा झाल्यावर तपास करणारे फॉरेन्सिक्स एक्सपर्ट आणि गुन्हा होण्याआधीच बचाव करणारे एथिकल हॅकर्स. आता ह्या दोघांना एकत्र आणूया आणि बघूया की एका चांगल्या सायबर सुरक्षा योजनेसाठी हे दोन्ही कसे आवश्यक आहेत. हे खरं तर एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. डिजिटल फॉरेन्सिक्स हे रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे हल्ला झाल्यावर कामाला लागतं, आणि एथिकल हॅकिंग हे प्रोॲक्टिव्ह आहे, म्हणजे हल्ला होण्याआधीच कामाला लागतं. एक हल्ला झाल्यावर तपास करतो, दुसरा हल्ला होण्यापासूनच वाचवतो. दोन्ही तितकेच महत्वाचे. आणि गंमत म्हणजे यशस्वी होण्यासाठी या दोघांनाही एकाच गोष्टीचं सखोल ज्ञान लागतं, ते म्हणजे हल्लेखोर विचार कसा करतात आणि हल्ले कसे करतात. म्हणजे दोघांचा अभ्यासक्रम एकच, फक्त एकाचा उपयोग बचावासाठी होतो तर दुसऱ्याचा तपासासाठी. आणि याच मुद्द्यावर आपण आज थांबूया, पण एका प्रश्नासोबत. या सततच्या डिजिटल धोक्यांच्या जगात जास्त महत्वाचं कोण आहे? गुन्हा सोडवणारा तपासनेस की तो गुन्हा होण्यापासूनच रोखणारा हॅकर? अर्थात उत्तर सोपं नाहीये, कारण दोघांशिवाय सायबर जग सुरक्षित राहूच शकत नाही. पण विचार नक्की करा.